पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता सा मां पातु शब्दसुमनांनी स्वागत करूया सोहळ्यातील मान्यवरांना. शब्दसुमनांनी स्वागत करूया सोहळ्यातील मान्यवरांना. श्री गणेश प्राथमिक शिक्षणाचा जीवन शिक्षण मंदिर केलवड्यात हे करणारे. दत्त म्हणून शिक्षक प्रश्नाबद्दल त्यांना मार्गदर्शन करणारे. सत्ता बदल प्राथमिक शिक्षक बँक हा आमचा सगळ्या शिक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्या बँकेच्या राजकारणात सरांची भूमिका अतिशय महत्वाची असते. म्हणून सत्ता बदल प्राथमिक शिक्षक बँक या विभागात महत्वाची भूमिका बजावणारे. तर मित्र परिवारात विविध क्षेत्रातील दिग्गज मानणाऱ्याशी स्नेह जपणारे. यत्नांती परमेश्वर या ब्रीद वाक्यानुसार मार्गक्रमण करणारे. गणगोत भाऊ बहिणी यांच्याबद्दल कर्तव्य मायेने पूर्ण करणारे. मेळा सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांचा आपल्या कौशल्याने अभद्र ठेवणारे. सहकार्य सर्वांनाच सर्वतोपरी करण्यास सदैव तत्पर असणारे आणि रम्मान मला नातवंडात व्हायचे हे आगामी आयुष्याचे विजन ठेवणारे. आदरणीय श्री दत्तात्रय गमे सर, मुख्याध्यापक शाळा वाळकी यांना या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा. श्री गणेश शिक्षकी पेशेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोराळे येथे करणारे. शिष्यवृत्ती परीक्षा अध्यापन ही आवड आजतागायत जोपासणारे. वाखाणण्याजोगा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2019चा मिळवणारे. जीवापाड काळजीने विद्यार्थी ही जपणारे. गायनाची आवड दिवसेंदिवस तन्मयतेने वृद्धिंगत करणारे. यज्ञ तोची देव जाणावा या उक्तीप्रमाणे मार्गक्रमण करणारे. कथा साई खिचडी या उपक्रमांतर्गत प्रासंगिक साई भजनात तल्लीन होणारे. वाणीमध्ये समंजसपणा, समयसूचकता आणि संयमीपणा दृढ करणारे. डगमगणेना धर्म आपला म्हणत सर्व प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाणारे. सहज सोपी आकलनीय भाषेद्वारे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करून घेणारे आणि रम्यते वडीलपण म्हणत लाडकी लेक साईशाचे उत्तुंग भविष्य घडवणारे. आदरणीय शिवाजी गायकवाड सरांना मुख्याध्यापकपदी प्रमोशन मिळाल्याबद्दल डोराळे शाळेच्या थोडक्यात जुनी शाळा जी पहिली शाळा असेल, पहिल्या प्रत्येक गोष्टी आपल्या स्मरणात असत का? आईच्या दृष्टीने बाळाचं पहिलं पाऊल काय असेल, तसंच नोकरी म्हणजे आमच्या जीवनाचा एक नवीन शुभारंभ असतो आणि पहिली शाळा कुठलाही शिक्षक विसरत नाही आणि सरांचा जवळजवळ तब्बल 14 वर्षाचा कालावधी या ठिकाणी गेला. म्हणूनच सर खूप निरोप घेताना आज डोळे हे पाणवले, निरोप घेताना आज डोळे हे पाणवले, तुमच्या मार्गदर्शनाने आयुष्य हे बहरले, तुमच्या मार्गदर्शनाने जर राहिली ना तरी सर आमचे रोज नवे नवे खेळ घ्यायचे. रोज आम्हाला मार्गदर्शन करायचे. परिपाठात सुद्धा ते आम्हाला रोज काही सूचना असतील, काही माहिती असेल ते रोज सांगायचे. धन्यवाद. सन्माननीय गमे सर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर डोराळे गावामध्ये बरेच दिवस तनमन हरपून सेवा करणारे आपले तर त्यांच्यासाठी मला एवढंच म्हणावं असं वाटतं, आजचा क्षण आनंदाचा आहे पण डोळ्यात थोडं पाणी आहे. किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी एक नवीन पहाट असते.
अशा या अष्टपौली व्यक्तिमत्वाला माझा सलाम. आणि आता दुसरी सत्कार मूर्ती म्हणजे आमचे गायकवाड सर. आम्ही गायकवाड सरांच्या हाताखाली शिकलो सर. तर पहिले मॅडम म्हटले की 14 वर्ष गायकवाड सरांनी इथे बोराळे गावामध्ये सर्व्हिस केली. त्यांनी अतिशय प्रेम दिलं. तर हो मॅडम, नक्कीच खरं आहे. खूप जीव लावलं त्यांनी आम्हाला. अतिशय म्हणजे लहान होतो आम्ही, तर आम्हाला खूप समजून घेतलं. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांचं शैक्षणिक, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये जी या गोष्टीमध्ये कोणीच वाटा मागू शकत नाही आणि जी गोष्ट दुसऱ्याला दिल्यानं तिच्यात काही कमतरता होत नाही अशी गोष्ट म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञानदानाचं काम जे शिक्षक करतात त्या शिक्षकांप्रती आमच्या सद्भावना व्यक्त करणं हे आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि त्याची आयुष्यभराची शिदोरी आमच्याकडे आहे हे आम्हाला सांगताना अभिमान वाटतो या गोष्टीचा. कारण जे स्कॉलरशिपचं आता सर्वजण सांगतायत, तर ज्यावेळेस आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो किंवा दिल्या त्याचा ज्यावेळेस अनुभव आला, तर आज असं आहे की त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे आम्हाला स्कॉलरशिपमध्ये घेतलं, 4थीला 7वीला ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्याचा आम्हाला त्या एक्झाम देताना फायदा झाला. हे सांगताना फार अभिमान वाटतो आम्हाला खरं म्हणजे. आणि आता आज मी आता सपोज जनसंपर्क विभागामध्ये मी आता वर्ग एक अधिकारी म्हणून कार्यरत आहे, तर मी याचा सर्व श्रेय आदरणीय गायकवाड सरांना देतो. जो पाया किंवा ज्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस शिकवल्या अतिशय प्रिय, कमी वेळामध्ये अतिशय प्रिय झालेले माझे, मी त्यांना गुरुच म्हणू असे माझे गमे सर यांच्याशी 2 शब्द बोलत असताना मन दाटून आलं. ते म्हणे मी जातोय, परंतु मी वाळकीला जातोय, पण जाताना डोराळेला नक्कीच येत जाईल. हा माझा शब्द आहे तुम्हाला, आणि तुम्ही सर शब्दाला जागा अशी मी विनंती करतो. कारण की आपण ज्या अर्थाने शाळेला दिशा देण्याचं काम हातामध्ये घेतलं होतं त्याचा नक्कीच आम्हाला अभिमानासाठी. आणि तिथं आज म्हणजे माझ्या काळामध्ये 4 वर्षामध्ये 16 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीत चमकले. त्यानंतर एक मुलगी इस्रोच्या परीक्षेसाठी ती पात्र झाली आणि इस्रो सहलीसाठी ती जाऊन आली. आत्ता सुद्धा यावर्षी, आत्ता मागच्या वर्षी जी मुलगी स्कॉलरशिपमध्ये आली होती तिचा नंबर हा कर्नाटक हम्पी सहलीसाठी आता 4 दिवस ती तिकडेच गेलेली. म्हणजे अशा प्रकारे नंतर 14 दिवस ती फक्त 6-7 महिने लाभले, परंतु तिथं सुद्धा शाळेचा मागची शाळा आता जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 6-7 महिन्यामध्ये किती मोठा कायापालट केला. नांदुरकीची इमारत, म्हणजे तिथे गेल्यानंतर विद्यार्थी आणि मुख्याध्यापक म्हणून म्हणजे दोन्ही भूमिका मला पार पाडाव्या लागल्या. त्यामुळे आज फक्त मला मुख्याध्यापक म्हणूनच आज भूमिका पार पाडायची आहे, परंतु माझं जे विद्यार्थ्यांप्रती जे प्रेम आहे किंवा शिकवण आहे ते मी कधी स्टाफला पण सांगितलं की मी सोडणार नाही. मला सोमनाथ भाऊची कधी एंट्री झाली ती कळालीच नाही. त्यावेळेला तुम्ही फक्त मला सांगावं, तुम्ही मला सांगा, मी बरोबर दोघांना सांगतो. प्रत्येक गोष्ट ही इतकी आनंदाने झाली, प्रत्येक बाब इतकी आनंदाने झाली की 7 महिने कधी निघून गेले मला कळालंही नाही, आणि कधी प्रमोशन झाले हे मला कळालं नाही. भरपूर निघून जावंसं मलाही असं. आमच्या सरपंच मॅडम आंबेडकर मॅडम आणि उपसरपंच वैभव भाऊ, तुम्ही दोघांचं खरंच खूप खूप कौतुक करावंसं वाटतं मला. आपले जे श्री शक्ती आहेत तुम्ही माळी मॅडम ज्या स्वतः जेव्हा सरस्वती स्तोत्र, सरस्वतीची पूजा चालू असते तेव्हा ते स्वतः त्यांच्या सुंदर आवाजामध्ये सरस्वतीचं वर्णन करतात. बेंडे मॅडम हे अतिशय उत्कृष्ट साहित्यिक आहेत आणि माणूस सुद्धा जिवंत झाला आहे. त्यांच्याकडे बघितलं तरी मन असं शांत होतं. आणि सुरसे मॅडम ज्या आली ते नाहीयेत, परंतु त्या सुद्धा अतिशय कर्तव्य दक्ष आणि एकनिष्ठ आहेत त्यांच्या कामाप्रती. त्याचप्रमाणे भडांगे सर हे म्हणजे अगदी घरातली ज्येष्ठ व्यक्ती असते त्याप्रमाणे आपल्या स्टाफ सोबत असतात. वामन सर झालं, दराडे सर झालं, जे मुलांमध्ये असतात कार्यक्रमावरती नियोजन ठेवण्याचं काम करतात. आणि आता वेळ येते ते सुपेकर सरांची. सुपेकर सर म्हणजे गावचा अभिमान आमच्या, जे त्यांना या गावात शिक्षक म्हणून कार्यक्रमाची संधी पहिल्यांदा देते मला असं वाटतं. तर पूर्ण म्हणजे जेव्हा ते मी आल्यापासून बघते तर मागच्या वेळेस पण कार्यक्रम झाला तेव्हा 15 वर्षाचा कार्यक्रम असेल, पूर्ण नियोजन जे कुटुंबाप्रमुख असतं त्याप्रमाणे त्यांचं माझं काम चालू असतं. म्हणजे माणसं जोडण्याचं लगेचच दूर झाला. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. अत्यंत उत्तम काम शाळेचं आपण केलेलं आहे. गेल्या वर्षभर मी पाहतो की आपण कुठल्याही कामामध्ये कमी नाही. गायकवाड सरांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी डोराळे शाळेत असताना जिल्ह्यामध्ये विक्रम झाला होता. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी डोराळे शाळेचे होते.
त्यानंतर त्यांनी नांदुर्की शाळेमध्ये पण तसाच विक्रम करून दाखवलेला आहे. नांदुर्की खुर्द शाळा ही जिल्ह्यामध्ये पुढं आली. आपली